नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। 15 ऑगस्ट रोजी जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केलाय। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अर्जुन खोतकर यांना मानसपुत्र मानायचे, त्यामुळे बहीण भावाची नाते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच बांधले, अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली। तर माझ्या राजकीय आयुष्यात सर्वात जास्त आधार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा होता, आता बहीण म्हणून पंकजा मुंडे यांचा आधार आहे, असं आमदार अर्जुन खोतकर म्हणाले आहे। स्वातंत्र्यदिनी जालना दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना राखी बांधली आहे। मुंडे आणि खोतकर कुटुंबाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अर्जुन खोतकर यांना मानसपुत्र मानायचे, त्यामुळे आपण भावाला राखी बांधण्यासाठी आल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। माझ्या राजकीय आयुष्यात सर्वात जास्त आधार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा होता, त्यानंतर आता बहीण म्हणून पंकजा मुंडे यांचा आहे, असं सांगत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अर्जुन खोतकर यांना यावेळी अश्रू अनावर झाले होते। प्रीतमताईने सुद्धा राखी बांधलेली होती। खरं तर खोतकर आणि मुंडे कुटुंबाचे खूप जुना संबंध आहेत, असं म्हणजे आता खरं सांगते, मुंडे साहेबांची पुण्य एवढी आहे की प्रत्येक व्यक्तीला मी त्यांची धाकटी बहीण आहे असं वाटतं, ज्यांनी मुंडे साहेबांवर काम केलं। अर्जुन भाऊ तर इतके लहान वयात आमदार झाले आणि मंत्री झाले युती शासनाच्या काळामध्ये, आणि मुंडे साहेब मानसपुत्र म्हणायचे त्यांना, त्यामुळे त्या नात्याने मी बहीणच आहे त्यांची। योगायोगाने राखी पौर्णिमेच्या आजूबाजूला आले, म्हणजे जरुरी नाही की धाग्याने बांधलं पाहिजे, नातं तर आधीच बांधलेलं आहे आमचं, मुंडे साहेबांनीच बांधलेलं आहे, पण आज योगायोगाला माहेर वाशिनीसारखा माझा इथे सत्कार झाला। म्हणजे वहिनींनी पण मला अगदी ओटीबीटी भरून स्वागत केलं आणि भरभरून भेट मला राखीची मिळालेली आहे। बऱ्याच वेळा मुंडे साहेबांच्या सुद्धा आठवणी ते सांगतात अनेक वेळा। प्रीतमताईने सुद्धा मागच्या वेळी बांधलेली होती राखी। हो, ताई पण इथे दौऱ्यामध्ये आल्या होत्या, मला वाटतं दिवाळी होते तर भाऊबीजेला त्यांनी ओवाळलं होतं। तर आज माझाही योग आला आणि खूप मला आनंद वाटतोय की आज या योगामुळे मी आले। श्रावणाचा शुक्रवार आहे, दरवर्षी यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना। श्रावणातला शुक्रवार आहे, माहेरी खूप स्वागत झालं असं म्हणायला हरकत नाही। तर लाडकेच म्हणेल, कारण मुंडे साहेबांचं सुद्धा तुम्ही अनेक वेळा हे सांगत असता। खरं तर मुंडे साहेब म्हटलं की डोळ्यात पाणी येतं आमच्या आजही, आणि खरं तर गहिरून येते या सर्व गोष्टीला। आणि एक वडील म्हणून ज्या पद्धतीनं प्रेम आमच्यावरती केलं ते आयुष्यभर कधीही न विसरण्यासारखं, एवढी मोठी शिजोरी त्यांनी आम्हाला दिलेली। माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सर्वात जास्त आधार जर मला कोणाचा वाटायचा तर तो मुंडे साहेबाचा वाटायचा। दुर्दैवाने ते नाही आपल्यामध्ये, परंतु बहीण म्हणून निश्चितपणे बहिणीचा आधार मला आहे आज। काय बहिणीला भेट दिली नाही, बहिणी काय, बहिणी ते मोजायचं असतं का काही? हां, बहिणा प्रेमाचं आहे सर्व नातं। ठीक आहे, ठीक आहे, थँक्यू। कर्तव्यावर असताना पोलीस बांधवांना कुठे सण उत्सव साजरे करता येत नाही, जसा वेळ मिळेल तसे वेगवेगळे उत्सव पोलीस बांधव साजरे करत असतात। तालुका पोलीस ठाण्यात आज पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे। तालुका जालना पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या संकल्पनेतून आज तालुका जालना पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। यावेळी उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांना राख्या बांधून हा उत्सव साजरा केला आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी विविध ठिकाणी बंदोबस्त असल्याने पोलीस बांधवांना हा सण साजरा करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता, मात्र आज थोडी उसंत मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना हा उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली। महिला कर्मचाऱ्यांनीही मोठ्या उत्साहात आपल्या भाऊरायांना पोलीस ठाण्यातच औक्षण करत राखी बांधून हा उत्सव साजरा केलाय। यावेळी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंतरप, पोलीस उपनिरीक्षक वाहुळे, पोलीस उपनिरीक्षक वंदना गिरी, मीरा डुकरे, उषा चव्हाण, लक्ष्मी वळगे, मयुरी पाथरे, वंदना झोटे, माधुरी गिरी, संगीता शिंगणे, राऊ बोरोड, देवकन्या निंभोरे, मीनाक्षी जाधव, सीमा आढे, मुक्ता तिरुखे, शीतल आघाव यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मॅडम, आज ठाण्यामध्ये रक्षाबंधनाचा सण तुम्ही साजरा केला आहे, कसा साजरा केला आहे, काय सांगा? रक्षाबंधनाचा कार्यक्रम होऊन आता बरेच दिवस झाले आहेत, परंतु आमच्या मागे नेहमी सतत बंदोबस्त असल्यामुळं आम्हाला कार्यक्रम आज साजरा करावा लागला। आमच्या साहेबांनी आज परवानगी दिली, म्हणून आम्ही आमचे PI साबळे सर, API अंतरप सर, PSI गिरी मॅडम यांच्या सहकार्यामुळे आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे। आमच्या पोलीस स्टेशनमधील सर्व
अधिकारी आणि अंमलदार सर्व हजर होते आणि आमचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम अगदी चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. वर्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ब्रँड आफ्टर 8 ब्रँडची कॉपी करून विक्री केल्याप्रकरणी शंभो मेन्सवेअर कापड विक्रेत्याविरोधात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यातील शंभो मेन्सवेअर या कापड विक्रेत्याकडून वर्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ब्रँड आफ्टर 8ची कॉपी करून विकत असल्याची माहिती आणि वर्स्टाईल कंपनीच्या प्रतिनिधीला मिळाली होती. यावरून त्यांनी सदर बाजार पोलिसांचे संरक्षण घेऊन जालन्यातील क्लब हाऊस मधील शंभो मेन्सवेअर या कापड विक्रेत्यावर छापा मारला. यावेळी त्यांना वर्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ब्रँड असलेल्या आफ्टर 8च्या लोगो आणि स्टिकर्स लावलेल्या जीन्स पॅन्ट आणि शर्ट या ठिकाणी आढळून आले. कंपनीच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीवरून शंभो मेन्सवेअर या कापड विक्रेत्याविरोधात कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली आहे. तर आझाद ग्राउंडवर काही कपड्याचं दुकान आहे, त्या संदर्भात काही रेट वगैरे व्हर्साटाईल क्लोथिंग कंपनी या कंपनीचे प्रतिनिधी महेश अर्जुन मुखिया वय 30 वर्ष यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांच्या कंपनीच्या आफ्टर 8 या ब्रँडचं त्यांनी कॉपीराईट करून दुकानदार नामे योगेश बाळाजी दळवे शंभो मेन्सवेअरवर हे कॉपीराईटमध्ये नकली केलेले कपडे विकत असताना मिळून आलेले आहेत. जवळपास 250 वेगवेगळ्या रंगाच्या पॅन्ट आणि 120 वेगवेगळ्या रंगाचे शर्ट असे एकूण 1,85,000 मुद्देमाल तिथे मिळून आलेला आहे. आणि त्याप्रमाणे पोलीस स्टेशन येथे CR नंबर 668 प्रतिलिपी अधिकार अधिनियम 1957चा कलम 51 आणि 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास कावळे करत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात येत असल्याने जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईलने लात मारल्याचं समोर आलंय. या आंदोलनावेळी आत्मदहन करण्यासाठी स्वतःच्या अंगावर डिझेल देखील ओतून घेतल्याचं बघायला मिळालं. एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादींना त्रास देत आहे असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहे. आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आल्या असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असताना DYSP अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लात घातल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी त्यांची बाजू देखील प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडली आहे. गोपाळ चौधरी म्हणून एक व्यक्ती आहे आणि त्याचे कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे. हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे. त्यांना वारंवार सांगू नये आमच्या ज्युरिडिक्शनमधला नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये. त्यांचा हट्ट आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं. त्यामुळे ते सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मदहनासारखे आंदोलनं करतात. असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात. कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं. आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं. पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत, बिजी आहेत हे बघून पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या PSOशी त्यांनी वादावादी केली, झटापट केली, त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले. आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखीव ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं. परंतु ते खूप आक्रमक झाले होते, ऐकत नव्हते. त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावरही रॉकेट टाकलं. मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला. आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध योग्य कलमान्वये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष बबन सोरटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका गायत्री सोरटी यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
जालना शहरातील देवगिरी इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आलाय। स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन गीत गायन, डान्स, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम तसेच स्वातंत्र्य दिनाविषयी विविध डान्समध्ये सहभाग नोंदवला होता। यावेळी संस्थेचे अध्यक्ष बबनदादा सोरटी, मुख्याध्यापिका गायत्री सोरटी, वेदांत सोरटी, शाळेतील क्रीडा शिक्षक मंगेश सोरटी, भगवान उगले, मीना, कृतिका, कीर्ती जाधव, मीरा, श्रद्धा, धुमाळ, मिसाळ, पितांबरे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007।
जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन. पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो. आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं. आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी. शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे. आपला नळ अधिकृत असेल तर आपल्यास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी. आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही, मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईलाजाने आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे.